हाय, हॅलो गाईज, कशा आहात सर्वजण. आज आमच्याकडे चिकन आणलेलं आहे. आमच्याकडे आठवडी बाजार गुरुवारचा असतो. तर छोट्या भावानं बाजारला जाऊन थोडंफार चिकन आणलेलं आहे. आता आमची माय चूल पेटवत आहे आणि ती चूल पेटवल्यावर थोडंफार चिकन शिजून घेईल. हे बघा चिकन, त्याला हळद मीठ लावलेलं आहे. आता ते शिजवायला ठेवणार आहे. आधी थोडं शिजवून घेऊन मग ती छानपैकी असं मसाले भाजून मसाल्याचं वाटण तयार करून छान अशी चवदार झणझणीत असं चिकन बनवणार आहे. तर आपण इथे चिकनचं पातेलं चुलीवर ठेवलेलं बघितलं. थोड्या वेळात ते आता मसाले वगैरे वाटून घेईल. हां, तर हे बघा, माझा मुलगा इकडं खुर्चीवर बसलेला आहे आणि उद्याच्या भाजीचं नियोजन बाबा करतायत. मेथीची भाजी, कोथिंबीर वगैरे आणलेली आहे. तर बाबा भाजी खोडतात आणि भाऊ इकडे नवीन कॅलेंडर आणलेला आहे. तो बसतो इथे खुर्चीवर मस्त. आणि बघा, हे आमचं खेड्यातलं जीवन खूप सुंदर असते खेड्यातलं. हे बघा, असं घराकडे झाड, थंड असं. बघा, हा माझा मुलगा वाटाण्याच्या शेंगा आणलाय, तो खात बसलाय. आता आमची माय मसाला तयार करते. चिकन शिजलेलं आहे. घरातून जाऊन बॅटरी घेऊन येते. हे आमचं मधलं घर आहे. आता मसाला भाजून घेते. ते सर्वप्रथम खोबरं टाकते. ते खोबऱ्यानंतर मग कांदा भाजून मसाला तयार केला का लगेच ती भाजी करणार आहे. हा बघा, मसाला तयार झालेला आहे वाटून. हा मसाला मीच वाटलेला आहे. आमच्या बाईला जास्त असं वाटायला येत नाही म्हणून. हे बघा, हा गरम मसाला आहे. आणि हे कांदा, भाजलेला कांदा, हे लसूण, अद्रक आणि कोथिंबीर याची पेस्ट आहे. आणि हे खोबरं आहे. तर बघा, आता आमच्या मायने भाजीला छानपैकी अशी फोडणी देते आणि चांगलं झणझणीत असं चिकन बनवते. खाणारे पोट भरून खातील असं बनवते ती. तर बघा, तेल टाकली. आता लसूण अद्रकची पेस्ट टाकेल. ते एकत्र वाटलेलं आहे. आता यामध्ये मिरची पावडर टाकत आहे.
मिरची पावडर खूप तिखट आहे, त्याच्यामुळं थोडंसं कमीच टाकलेलं आहे. हा मसाला खोबर आणि कांदा यांची पेस्ट आहे. आणि हा गरम मसाला, आमच्याकडे खूप छान गरम मसाला मिळतो, तो बाजारातून आणला जातो आणि त्याला बजोरा मसाला पण म्हणले जाते. आणि तो आणून चांगला भाजून वाटला का खूप छान लागते त्या मसाल्याची चव. याला बजवार मसाला पण म्हणतात. यामध्ये आता मीठ वगैरे टाकलेलं आहे. चांगलं एक उकळी येऊ दिलं का मग छानपैकी त्याच्यात गरम पाणी सोडायचं. हे बघा, आता झणझणीत चिकन शिजलेलं आहे. आता उतरून ठेवूया. आणि इकडं चपात्याचं पीठ मळलेलं आहे, उंडे पण तयार करून ठेवलेले आहेत. आमच्या घरी भाकरी न करण्याचं कारण एकमेव असं आहे की बाबाला आणि छोट्या भावाला चावत नाही, त्याच्यामुळं चपात्या करावं लागते. आता झालेलं आहे, लगेच चपात्या करते मी. आमचं मधले घर आहे, आम्ही इथे झोपतो. आणि जेवण बनवून आता मधल्या घरात आणलेलं आहे. आता थोड्या वेळात आम्ही जेवण करतो. आणि हे बघा उतरंडी, मडक्याच्या उतरंडी हे आमच्या आईने लावून ठेवलेले आहे. सहजासहजी मडक्याच्या उतरंडी बघायला भेटत नाहीत, लोक आता ठेवत नाहीत. आमची माया खूप काळजीने सांभाळून ठेवते. हे बघा, आमचा मुलगा धिंगाणा करतोय, मस्त मस्ती करतोय. माझा मुलगा खूप मस्ती करतोय. आता त्याला जेवण करायचं आहे. मामा भाची छान पैकी खेळू लागले. अशी छान भाजी बनवली माय. तर आता चिकन हे एकदम छान झणझणीत असं झालेलं आहे. तुम्ही सर्वांनी या जेवायला. आणि हा व्हिडिओ सर्वांनीच बघा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर धन्यवाद.